सर्वांचं स्वागत करतो। आज आपण सांस्कृतिक सभागृह सायंटिफिक सभागृह नागपूर इथे 8 रस्ता चौक सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई द्वारा आयोजित 16 तारखेला कर्मयोगी गाडगेबाबा हे अमरावती इथे पार पडलं आणि आज सायंटिफिक सभागृह नागपूर इथे पार पडलं। प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद होता। आपण काही प्रतिक्रिया इथल्या माननीय या नाटकामध्ये जे नायकाची भूमिका पार पाडत आहे असे सन्माननीय गाडगेबाबा यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, आपलं या नाटकाविषयी काय मत आहे? या नाटकाविषयी काय मत? कर्मयोगी गाडगेबाबा या नाटकात मी इथे महत्त्वाची भूमिका साकारतोय। गाडगेबाबांचे कार्य, गाडगेबाबांचे विचार या नवीन पिढीला, त्या नवीन समाजाला परत आपल्याला कसे पोहोचवता येतील याबद्दल या नाटकाच्या दिग्दर्शक लेखक विठ्ठल गोडे, दिग्दर्शक शीतल दोळके आणि सर्व टीमनी कृती थिएटरचा हा प्रयत्न केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून 10 ते 12 वर्षापासून आम्ही या नाटकाचे सातत्यानं महाराष्ट्रभर प्रयोग करतो आहे आणि या आता परवाच अमरावतीला सुद्धा प्रयोग झाला, मुंबईला सुद्धा याचे प्रयोग झाले, नागपूरला अनेक प्रयोग झाले, ब्रह्मपुरी, चंद्रपूर सगळेच भागात प्रयोग झाले आणि याच्यातनं अजूनही गाडगेबाबांचे विचार हे समाजापर्यंत किती मौल्यवान आहेत ह्या समाजाच्या दुरुस्तीच्या दृष्टिकोनातून, तर ते सगळे विचार या नाटकातून लेखकांनी, दिग्दर्शकांनी आणि कलावंत म्हणून आमचीसुद्धा जबाबदारी आहे की गाडगेबाबांचे विचार हे प्रत्येक नवीन पिढीतील लोकांपर्यंत, समाजापर्यंत आणि समाजांचं उत्थान कसं होईल, अंधश्रद्धेतून ते बाहेर कसे येतील आणि शिक्षणाचं महत्त्व घडून नवीन पिढी, नवीन समाज कसा घडेल याविषयी या नाटकाविषयी अगदी आवर्जून सांगितलेलं आहे। प्रेक्षकांचे आभार, धन्यवाद सर। आपण जाणून घेऊया या नाटकाचे दिग्दर्शक सन्माननीय शीतल दोळके सर। संक्षिप्तमध्ये आपण आपलं मत मांडावं। आपण मागील 10 वर्षापासून हा प्रयोग करत आहात। मागे या 2 दिवसाआधी आपण अमरावतीला प्रयोग केला आहात, तर आपला काय उद्देश आहे यामागचा? यामागचा उद्देश एवढाच आहे की गाडगेबाबांचे जे विचार आहेत ते जनमानसापर्यंत पोचावे आणि त्यांना गाडगेबाबा म्हणजे काय, नुसतं झाडू आणि स्वच्छता अभियान यापुरतं गाडगेबाबा मर्यादित नाही, तर गाडगेबाबाचं कार्य हे खूप मोठा कॅनव्हास आहे आणि मोठा कॅनव्हास म्हणजे त्यांच्या त्या कॅनव्हास प्रत्येक पॅच हा लोकांना काहीतरी दिशादर्शक आहे। असे जे गाडगेबाबा आहेत तर ते या नाटकाच्या माध्यमातून नवीन पिढीला ते पोचावं, नवीन पिढीला गाडगेबाबा काय आहेत हे सांगण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। धन्यवाद सर। आपण काही आताच डायरेक्टर साहेबांकडून आपण ऐकून घेतलं की गाडगे महाराजांचे विचार समाज मनापर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश आहे। सर, आपल्या पुढच्या वाटचालीकरता मी शुभेच्छा देतो आणि काही रसिकांमधून काही आपण प्रतिक्रिया घेऊ। सर, आपल्याला नाटक कसं वाटलं? कर्मयोगी गाडगेबाबा हे नाटक खरोखर छान होतं आणि त्यांच्या जीवनावरचा प्रकाश प्रेक्षकांनी पाहिलेला आहे आणि नवीन पिढींना खरोखर हे लाभदायक आहे आणि सर्व पात्र जे होते हे खरोखर चांगल्या प्रकारचे पात्र होते आणि त्यामुळे त्यांच्या हावभावावरून गाडगे महाराज कसे होते हे समाजाला कळलं। धन्यवाद सर। आपण राजीव पोद्दार सर इथे रसिकामध्ये होते। या सर, आपल्या काय प्रतिक्रिया आहे नाटकाविषयी? नाटक एकदम अप्रतिम होतं, यात काही शंका नाही। खूपच आवडलं आम्हाला, त्याबद्दल मी तुमचे कलाकारांचे कौतुक करतो। धन्यवाद सर। यानंतर रसिकामधून आपल्याला देवर्षी ढोबळे साहेब आहेत, यांच्याकडून आपण प्रतिक्रिया ऐकून घेऊ। सर, आपलं या नाटकाविषयी काय मत आहे? सर्वप्रथम संपूर्ण टीमला माझे धन्यवाद आणि ज्याप्रमाणे कर्मयोगी गाडगेबाबा यांचा संदेश या नाटकाद्वारे आपण संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवतोय हे खरंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे जी आज काळाची गरज आहे असं मला वाटतं। धन्यवाद सर। आपण आपलं मनोगत व्यक्त केलं। तर इथे गाडगे महाराजांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचणं, सर्व गटातील लोकांपर्यंत पोहोचणं हे त्याचा उद्देश आहे। तर अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, मी मधुकर आंबेकर, प्रतिनिधी नागपूर। धन्यवाद।